आयुष्यात पैसे कमवणं फार महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे ते म्हणजे आठवणी कमवणं. एका छोट्या बोटीने सुरू झालेला प्रवास मला घेऊन गेला निळाशार समुद्रात, सुंदर बेटांवर आणि पाण्याखालच्या एका रंगीबेरंगी जगात. काही ठिकाणं अशी असतात ज्याचं सौंदर्य गुगलवरच्या फोटोमध्ये दिसत नाही, तर ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहावं लागतं. मित्रांनो, आज मी जातोय आयलंड होपिंगसाठी आणि ह्याच्यामध्ये ह्या पॅकेजमध्ये 3 आयलंड आहेत. 3 आयलंड आम्ही कव्हर करणार आहे आणि टोटल 8-10 लोक आम्ही झालो आहे इथे. तर प्रायव्हेट बोटीने आम्ही जातो इकडे. आता आज थोडं वातावरण थोडं ढगाळ आहे, थोडं पाऊस पण पडतोय. एकदा मनात विचार आला होता की आपण कॅन्सल करूया का, पण सगळ्यांनी जायचं ठरवलं आहे, तर म्हटलं चला जाऊया आपण. तर बोट रेडी आहे, मी पण रेडी आहे. आज एका दिवसात पाहणार आहोत 3 वेगवेगळी ठिकाणं: मालामाल आयलंड, ट्रेजर आयलंड आणि समुद्राच्या मध्यभागी असलेलं सुंदर असं सँडबार आयलंड, जिथे मी पहिल्यांदाच स्नॉर्कलिंगचा एक्सपिरियन्स घेणार आहे. बोटीमधून प्रवास करताना एक गोष्ट जाणवली की फिजीमधील प्रत्येक बेटाची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. आजच्या राईडमध्ये पहिलं आयलंड आलंय ते म्हणजे मालामाला. मित्रांनो, तुम्ही जर बे वॉच बघितलं असेल ना तर मला त्याची आठवण येते आता. मालामाल आयलंड फिजीमधलं एक प्रसिद्ध प्रायव्हेट आयलंड डेस्टिनेशन आहे. There you go. Is this okay? या थँक्यू. Thanks. Oh, sí la vio. इथे आल्यावर सर्वात आधी लक्ष वेधून घेतं ते म्हणजे इकडचा सुंदर समुद्रकिनारा. सोनेरी वाळू, क्रिस्टल क्लिअर वॉटर आणि आजूबाजूला शांत वातावरण. माझ्यासाठी या ठिकाणची खास गोष्ट म्हणजे इथे वेळ जणू थांबलेला वाटतो. शहरातील धावपळ विसरून फक्त समुद्र आणि निसर्गासोबत काही क्षण जगण्याचा अनुभव मिळतो. हा आयलंड इतका छोटा आहे ना मित्रांनो, वॉकिंग डिस्टन्स कव्हर केला 7 मिनिटामध्ये. फारच छोटा आयलंड आहे. It's a big fat belly. वन डे आयलंड होपिंगसाठी $250 म्हणजे एक 10,000च्या आसपास मला खर्च आला. मित्रांनो, इकडचं पाणी बघू शकता, एकदम क्लिअर क्रिस्टल सारखं आहे. तुम्हाला इथून पण दिसत असेल एकदम आतमध्ये. Got it. You can smile. फिजीमध्ये आयलंड टाईम ही संकल्पना प्रसिद्ध आहे. इथे घड्याळापेक्षा क्षणाचा आनंद महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे प्रत्येकजण निवांत आणि हसतमुख दिसतो. किनाऱ्यापासून काही अंतरावरच रंगीबेरंगी कोरल रीफ दिसतात. स्नॉर्कलिंग करताना क्लाउन फिश, पॅरेट फिश, स्टार फिश असे वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी मासे जवळून पाहायला मिळतात. मोबाईल, ट्रॅफिक आणि शहराचा गोंगाट असं काहीच नाही. फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज, पक्ष्यांचे किलबिलाट अशी शांतता क्वचितच अनुभवायला मिळते.
Ouais, c'est la gare de métro. Quand tu arrives à Paris, parce que tu peux rien lourd. आता मी पोचलोय ट्रेजर आयलंडवरती. मामानुका आयलंड परिसरात जगभरातील अनेक फिल्म मेकरना आकर्षित केलं आहे. याच परिसरातील एका आयलंडवरती टॉम हॉक्सचा सुप्रसिद्ध कास्ट अवे चित्रपटाची शूटिंग झाली आहे. द ब्लू लगून या मूवीमधील अनेक दृश्य फिजीच्या यासावा आयलंडमध्ये चित्रित करण्यात आली आहे. You want me to do Is it okay here? या बेटावर लहान समुद्र कासवांचे संवर्धन केले जाते आणि त्याबद्दल पर्यटकांना माहिती दिली जाते. वर्ल्ड फेमस रियालिटी शो सर्वायव्हर याचे अनेक सीझन जवळपासच्या बेटांवर शूट झाले आहेत. मामानुका आयलंड हे फिजीच्या सर्वात सुंदर बेटांच्या समूहात येते, ज्याचे समुद्राचे निळे पाणी जगप्रसिद्ध आहे. स्टाफ सोडलं तर 3-4 गेस्टला बघितलं. तिथे बघताय ना, ते अजून एक छोटा आयलंड आहे. या आयलंडला ट्रेजर माहिती नाही, पण भूत बंगला आयलंड तर नक्की बोलू शकतो आपण इथे. मित्रांनो, मी आत्ताच स्नॉर्कलिंग केलं. माझा पहिला अनुभव होता समुद्र बघताना. याच्यामध्ये खाली जाऊन मासे बघितले समुद्राच्या खाली जाऊन, आणि हा अनुभव जाम मस्त होता. म्हणजे मी असं फक्त व्हिडिओमध्ये वगैरे बघितले होते. हा पहिल्यांदाच मला इथे फिजीमध्ये अनुभव मिळालाय. आणि ही जस्ट प्रॅक्टिस होती. त्यानंतर मग एक मोठी राईड आम्ही बोटवरून घेऊन जाणार, जिथे थोडं डीप असेल, जिथे जास्त आम्हाला मासे वगैरे पाहायला मिळतील, तिथे जाणार आहे. मित्रांनो, मला अजिबात पोहता येत नव्हतं, पण सोबत अनुभवी असा गाईड असल्यामुळे आणि लाईफ जॅकेट असल्यामुळे दडपण थोडं कमी आलं. भाई जबरदस्त एक्सपिरियन्स होता. म्हणजे इतक्या डीप मध्ये मी बघितलं ना मासे वगैरे, काय सांगू तुम्हाला, भरपूर एकदम थ्रिल एक्सपिरियन्स होता माझ्या. आयलंड बघायला एवढी जास्त मजा नाही आली, पण जे स्नॉर्कलिंग केलं ना, जे डीप मध्ये जाऊन, तो धमाल एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. एक नंबर मित्रांनो, जबरदस्त. म्हणजे अनोखी देशात जाऊन स्नॉर्कलिंग करणं, आणि तेही स्विमिंग करता न येणाऱ्यांसाठी तर खूप मोठी गोष्ट आहे. दोस्तांनो, लवकरच भेटू फिजीच्या वेगळ्या अशा भन्नाट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत एन्जॉय.